आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली चिरडून तासगावातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तासगाव येथे घडली असून सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी सुमारे 10च्या दरम्यान दीपक हिंगमिरे वय 55 हे चालत निघाले होते। यावेळी सांगलीहून विट्याकडे जाणारी एसटी बस MH10 DT 2896 ही गणपती मंदिर येथे आली असता एसटी चालकाला पादचारी दिसून आला नसल्याने अपघात घडल्याचे बोलले जात आहे। या अपघातात पादचारी दीपक हे एसटी बसच्या पुढील चाकाखाली चिरडले गेले। त्यांना गंभीर इजा झाली। सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे उपचारासाठी तात्काळ त्यांना दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान दुपारी 1:50 सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले। सदर अपघातातील एसटी चालक अजय पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर अपघाताचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत। काही महिन्यापूर्वी दीपक हिंगमिरे यांच्या अंगावर ट्रॉलीमधील ऊस पडण्याची घटना घडली होती। यावेळी नागरिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले होते। या घटनेनंतर काही महिन्यातच काळाने त्यांच्यावर दुसरा घाला घातला, मात्र यावेळी झालेल्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्रतिनिधी अतुल काळे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।